मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सातत्यानं उद्धव ठाकरे एक विषय बोलत आलेले आहेत आणि त्या विषयाला पुन्हा पुन्हा ते मांडणी करत आलेले आहेत. म्हणजे पक्ष माझ्या बापाचा, नाव बापाच्या बापाचं, मग मला हाकलून का लावताय? तुम्हाला शिवसेना चालते, बाळासाहेब चालतात, पण बाळासाहेबाचा सुपुत्र मात्र चालत नाही, असा ते प्रश्न सातत्यानं विचारत आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्याकडं भाषणातील मुद्द्यांचाही इतका तुटवडा आहे की त्या विषयाला पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरेंना बोलावं लागतंय. तुम्हाला आठवत असेल, राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं आमदार एकत्र होते आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी साजरा केला होता. म्हणजे उपस्थित आमदारांच्या समोर उद्धव ठाकरे भाषण करत होते. याच भाषणानंतर शिवसेनेतून काही मंडळी निघून गेली उद्धव ठाकरेंच्याकडून आणि सरकार पडलं. त्यावेळच्या भाषणातही उद्धव ठाकरेंनी ते नारळ फुटलं, मी चिंब झालो, मला नव्हतं वाटलं एवढा वर्षाव माझ्यावर होईल, असं विधान केलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा कालच्या लाईव्ह मध्येही तेच विधान केलं होतं. तोच सूर पकडलेला होता. दोन्हीही सूर तुम्ही ऐका. पण महत्त्वाचा मुद्दा काय, माझं वय जेमतेम 6 वर्षाचं होतं आणि माझ्यासमोर तो शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ शिवाजी महाराज की जय म्हणून तो फुटला होता आणि त्या नारळाचं पाणी शिंतोडे माझ्या अंगावरती उडाले होते. एक जोश होता, गंमत होती. पण तेव्हा असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ते शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील. मी पक्षप्रमुख झाल्यानंतर मी आठवण माझी सांगत होतो ती हीच सांगत होतो की शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्या वेळेला फोडला ती वेळ सकाळची एक 9-9:30 असेल आणि घरची आम्ही सगळी लोक होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यामुळे अंग शहारलं होतं. पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा 6 वर्षाचा होतो, की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्याने एवढे चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती. की म्हणता म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं, मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. ऐकलेत? आता यामध्ये पहिल्या सभेत म्हणजे निवडणुकीच्या वेळेला वर्धापन दिनाच्या ऑनलाईन सभेत भाषणाच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की दूध, गद्दारी हेही शब्द त्यांनी वापरलेले होते. ते अर्थात पुढे होणार आहे हे कदाचित त्यांना त्याची जाणीव झालेली असावी, म्हणूनच उद्धव ठाकरेंनी याबाबत आपली वक्तव्य करून टाकलेली. उद्धव ठाकरेंचा दावा असा आहे की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, त्याला शिवसेना हे नाव प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं आणि म्हणून ती शिवसेना माझी आहे, असा खतरनाक दावा उद्धव ठाकरे करतात. मला हा दावा करताना उद्धव ठाकरेंना काही गोष्टी जरा नीट दाखवायच्या आहेत. ज्यांनी शिवसेना हे नाव दिलं ते प्रबोधनकार ठाकरे, ज्यांनी शिवसेनेचं पहिल्यांदा नेतृत्व केलं ते बाळासाहेब ठाकरे, दुसऱ्यांदा नेतृत्वाची धुरा आली ती उद्धव ठाकरेंच्याकडे. आता माझ्या घरातली शिवसेना असं म्हणण्यापूर्वी प्रबोधनकारांचा वारसा कोण कोण चालवतंय आणि ते आता कुठे आहेत हे जरा नीट बघणं आवश्यक आहे. प्रबोधनकार अर्थात केशव सीताराम ठाकरे यांना 3 पुत्र होते, बहिणीही होत्या, पण आपण पुत्रांचा विचार करूया, बहिणीचा विचार यात नको करायला. त्यांचाही वारसा खरं तर तपासला पाहिजे, पण तो न बघता आपण थेट 3 पुत्रांचा विषय बघूया. एक पहिले बाळासाहेब, बाळासाहेबांच्या नंतर दुसरे श्रीकांत ठाकरे, श्रीकांत ठाकरेंच्या नंतर तिसरे रमेश ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत रमेश ठाकरेंच्या सोबत बाळासाहेबांचं कधीच जमलं नाही. अर्थात श्रीकांत ठाकरेंच्या सोबतचे त्यांचे संबंध खूप उत्तम होते. आता या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे प्रबोधनकारांचा वारसा विभागणी करायचा आहे तर तो बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे या तिघांच्या मध्ये करावा लागेल. म्हणजे एकमेव बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर एकमेव उद्धव ठाकरे असं म्हणता येणार नाही. चला जरा पुढे जाऊया. बाळासाहेबांना 3 पुत्र, 1 बिंदू माधव ठाकरे, 2 जयदेव ठाकरे,
3 उद्धव ठाकरे. बिंदू माधव ज्येष्ठ, दुर्दैवाने बिंदू माधव ठाकरेंचं निधन झालंय. बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा निहार, तो आता कुठे आहे? म्हणजे बिंदू माधव हयातीत नाही आहेत, बिंदू माधवांचा मुलगा निहार ठाकरे हयातीत आहेत. तो आता कुठे आहे? तर शिंदेच्या सोबत, त्या शिवसेनेमध्ये. शिवसेनेतच आहे पण त्या शिवसेनेमध्ये जाहीरपणे कार्यक्रमात जाऊन त्यांनी शिवसेनेत सहभाग नोंदवला. म्हणजे बाळासाहेबांचा वारसा चालवण्यापैकीच्या बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा निहार हा शिवसेनेत आहे. दुसरे जयदेव ठाकरे, त्यांनी तर व्यासपीठावर जाऊन जाहीरपणे भाषण करून सांगितलंय की मी एकनाथच्या सोबत आहे. म्हणजे बाळासाहेबांच्याच वारशामधले 2 मुलांचे वारसदार हे थेट एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. उरले ते एकटे उद्धव आणि उद्धव त्यांची 2 मुलं, त्यांनाही पुढे 2 मुलं आहेत, एक आदित्य आणि 2 तेजस. म्हणजे उद्धवची शाखा, उद्धव ठाकरेंची शाखा ही फक्त उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. बाकी सगळ्या एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. नाही म्हणायला जयदेव ठाकरेंच्या एका मुलांनी समर्थन दिलंय, पण स्वतः जयदेव ठाकरे थेट बाळासाहेबांचे वारसदार हे एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. म्हणजे बिंदू माधवांचा वारसदार बाळासाहेबांच्या 3 पैकी बिंदू माधवांचा वारसदार एकनाथ शिंदेच्या सोबत आहे, जयदेव ठाकरेंचा वारसदार एकनाथ शिंदेच्या सोबत आहे. म्हणजे 3 पैकी 2 एक जयदेव ठाकरे सोबत त्यांच्या सोबत आहेत, वारसदार नाही, स्वतः सोबत आहेत. म्हणजे 3 पैकी 2 तरी एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. उरले फक्त एकटे उद्धव. चला पुढे जाऊया. श्रीकांत ठाकरे यांचा वारसदार आहेत राज ठाकरे, आणि ते आता कुठे आहेत? राज यांचे मुलगा अमित ठाकरे. म्हणजे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. तेही उद्धव ठाकरेंच्या सोबत नाही आहे. आणि रमेश ठाकरेंच्या विषयामधल्या माहिती तर आपल्या सगळ्यांनाच आहे. रमेश ठाकरेंचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं किती पटलं, ते रमेश ठाकरेंच्या विषयी काय काय विधान करत होते हयातीत बाळासाहेब, हे देखील आपल्याला चांगलं ठाऊक आहे. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या 3 मुलांच्या पैकी फक्त बाळासाहेबांचा वारसा आहे असं म्हणणं अयोग्य ठरेल. रमेश ठाकरेंचंही बघितलं पाहिजे, श्रीकांत ठाकरेंचंही बघितलं पाहिजे, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या वारसदारांच्या मध्ये झालेली विभागणी पण बघितली पाहिजे. म्हणजे उगाच दावे करत राहायचे आणि म्हणायचं की माझ्याकडेच वारसा आहे, माझ्याकडेच वारसा आहे, माझ्याकडेच वारसा आहे, हे दावे पोकळ वाटतात. आणि बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे असं नाही, तो दावा राज ठाकरे देखील करत आलेले आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी एका भाषणात सांगितलंय, बाळासाहेबांना कळलं होतं की मी जाणार आहे, तेव्हा त्यांनी फक्त मला एकदा मध्ये ये म्हणाले, जवळ घेतलं आणि आता जा म्हणाले. म्हणजे प्रबोधनकारांचा जो 1/3 वारसा, म्हणजे 1/3 संपत्ती, विचार आणि सगळ्यांचाच वारसा, 1/3 वारसा बाळासाहेबांच्याकडे होता. 33% वारसा हा श्रीकांत ठाकरे यांच्याकडे होता आणि 33% वारसा हा रमेश ठाकरे यांच्याकडे होता. 1% विभागणी करून टाकूया कशी करायची तशी. 33 पैकी उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या 33 मध्येही पुन्हा 3 भाग पडतात. वारसाच सांगायचंय तर पुन्हा 3 भाग पडतात. म्हणजे साधारणतः 11%च उद्धव ठाकरेंच्या वाट्याला येतात. अगदी टक्केवारी हिशोब सांगायचा तर प्रबोधनकार ठाकरेंचा 11% हिस्सा हा उद्धव ठाकरेंच्या वाट्याला येतो. 22% हिस्सा हा बाळासाहेबांच्या अन्य वारसदारांच्याकडे जातो. 33% हिस्सा हा राज ठाकरेंच्याकडे जातो. उद्धव ठाकरे साहेब, शिवसेना या नावाचा वारसाच सांगायचा असेल तर तुम्ही आहात वाटेकरी फक्त 11%चे, आणि या 11%वर तुम्ही दावा सांगायला निघालेले आहात. हा सगळा प्रकार सहानुभूती निर्माण करण्यासाठी आहे. बघा ना काय झालं उद्धव ठाकरेंच्या वाट्याला. याला कोणीही जबाबदार नाही. भारतीय जनता पार्टी राजकारण करते आहे
संधी साधलेली आहे, जशी संधी भाजपला सत्तेपासून खेचण्यासाठी तुम्ही साधलेली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ नयेत म्हणून तुम्ही डाव साधला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत निघून गेले. तसं देवेंद्र फडणवीसांनाही लक्षात आलं की आता उद्धव ठाकरेंना खाली खेचता येऊ शकतं. त्यांनी तुमच्यातल्याच लोकांना जवळ घेतलं, त्यांना मुख्यमंत्री केलं आणि तुम्हाला सत्तेवरून खाली खेचलं. राजकारण निष्ठुर असतं उद्धव ठाकरे साहेब, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नारायण राणेंना अटक करून ती निष्ठुरता तुम्ही दाखवलेली आहे. किरीट सोमय्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लावून ती निष्ठुरता तुम्ही दाखवलेली आहे. अर्णव गोस्वामीला अटक करून ती निष्ठुरता तुम्ही दाखवलेली आहे. कंगना राणावतचं घर पाडून ती निष्ठुरता तुम्ही दाखवलेली आहे. मनसुख हिरेंचा खून झाल्यावर त्याच्या खुन्याला वाचविण्याचा प्रयत्न करून ती निष्ठुरता तुम्ही दाखवलेली आहे. एका बॉम्बस्फोटातील दोषीकडून प्रॉपर्टी घेणाऱ्या मंत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करून ती निष्ठुरता तुम्ही दाखवलेली आहे. राजकारण निष्ठुर असतं हे वाक्य मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. राजकारणातल्या निष्ठुरपणाचा फायदा घेत आपण जर सातत्यानं सहानुभूती जमा करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते जमणार नाही. राहिला प्रश्न वारशाचा, तर प्रबोधनकारांच्या 3 मुलांपैकी एका मुलाच्या 3ऱ्या हिस्स्याचा वारसा आपल्या वाट्याला येतो, जो फक्त 11% आहे. या 11%वर 100%चा दावा तुम्ही करू शकत नाही. पृथ्वीच्या पोटी हिरे गारगोटी अशी म्हण आमच्याकडे आहे. पृथ्वीच्या पोटाला हिरे देखील असतात आणि गारगोट्या देखील असतात. हिऱ्याची किंमत गारगोटीला येत नसते, हिऱ्याची किंमत वेगळी असते. त्यामुळं आपल्या 11%च्या वाट्यात आपल्या हिश्श्याला गारगोटीचीच किंमत आली आहे का हे तपासण्याची आवश्यकता आहे. तुम्ही स्वतः तुमच्या कर्मानी हे गमावलं आहे. आपल्या कर्माला पुढे करून त्याचंच भांडवल करून आपण सातत्यानं पुन्हा पुन्हा सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असाल तर ती आपल्याला मिळणं कठीण आहे. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब आधी केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.